आहे की ज्या बसचं जे आहे या ठिकाणी आपण CCTV पाहतोय। या ठिकाणी तुम्ही पाहताय की जी बस आहे ती या ठिकाणी पार्किंग केली होती या ठिकाणी। आणि हा जो टायमिंग बघत असाल तर 5:24 हा टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हा क्रमांक 17 आहे ज्या ठिकाणी ती मुलगी बसली होती फलटणला जाण्यासाठी। आणि इथूनच जे झाड पाहत आहे त्या झाडापासूनच ती मुलगी आहे ती डाव्या दिशेने या ठिकाणी निघाली। याच ठिकाणी ती बसली होती आणि इथंच तो करून आला आणि फलटणची गाडी तिथे लागली सांगितली। आणि या दिशेने ते चालत या ठिकाणी असलेल्या सातारा सांगोला जी बस होती त्या बसमध्ये तिला जायला सांगितलं। या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी बस आहे हीच ती बस आहे ज्या ठिकाणी तिला आतमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। दृश्यांमध्ये आपण पाहतोय चालत या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये गेली। ही जी तुम्ही बस पाहताय ही आहे ती बस ज्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला या ठिकाणी आहे। आणि टायमिंग बघा या ठिकाणी दिसतो आपल्याला 5:30 हा टायमिंग आहे। एक बस गेली आणि या आतमध्ये जी बस लावली होती त्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं या CCTVच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। पोलिसांनी आज CCTV जो आहे त्याचाच आधार घेऊन आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच CCTVच्या माध्यमातून आरोपी आहे तो निष्पन्न झालेला आहे। त्यामध्ये कामले सर